हाय फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं। मी मधुराई तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। तर तुम्हाला आता इथे प्रश्न पडला असेल तर ही कुठं चालली आहे? तर मी चालली आहे माझ्या माहेरी इचलकरंजीला। तर एसटीला इतकी भयानक गर्दी होती की पाय ठेवायला पण जागा नव्हता। साळमुखपासून महूदपर्यंत अर्धा तास उभारून आल्यानंतर कुठेतरी आम्हाला जागा भेटली। आणि मी आत्ता इचलकरंजीला कशासाठी आले हे तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। दुपारची वेळ असल्यामुळे मेधांशला खूपच झोप आलेली होती आणि जागा मिळाल्यानंतर मी त्याला झोपवलं। इथून पुढचा व्हिडिओ बाळ झोपून उठल्यानंतरचा आहे। त्याला थोडंसं खायला दिलं आणि आम्ही लागलो पुढच्या प्रवासाला। सांगोला स्टँडवर उतरल्या लगेचच लागलेली होती इचलकरंजी आणि कोल्हापूर एसटी। तर मी इचलकरंजी एसटी पकडून लागले पुढच्या प्रवासाला। आणि आता तुम्ही पाहू शकता सोलापूर इचलकरंजी एसटी होती मला सांगोल्यामधून भेटली आणि आम्ही तिथून नॅशनल हायवेला लागलो, मिरज हायवे, सोलापूर मिरज हायवेला। इचलकरंजीमध्ये पोहोचताच माझा भाऊ आला होता मला न्यायला। आम्ही चाललो होतो घरी। भाचा बसलाय मामाच्या पुढे गाडीवर आणि आता आम्ही फायनली पोहोचलोय घरी। हे सरप्रायझिंग होतं खरं तर मम्मी पप्पांसाठी। मम्मी पप्पा नाही आहेत घरी, वहिनीचं चाललाय स्वयंपाक। आता वाजलेले होते रात्रीचे 11:15 आणि मेधांशला इथं झोपवलं होतं। आम्ही सगळे जागे होतो। आम्हाला करायची होती वेलकमची तयारी। तर कोणाच्या वेलकमची ते नक्कीच पुढे पाहत राहा। मी इथं रांगोळी काढून वेलकमचे डेकोरेशन करते, तोपर्यंत वहिनी आतमध्ये आवरते, बाकीची वेलकमची तयारी करते। फार काय मोठं डेकोरेशन केलं नव्हतं, छोटंसंच केलं होतं घरच्या घरी। जास्त वेळ झालेला होता, 11:15 वाजलेले, बाहेर पण कोणीच नव्हतं। त्यामुळे साधी सिंपल तेवढीच छोटीशी रांगोळी काढून वेलकम बाहेर केलं। अशा पद्धतीने काढून घेतलेली मी रांगोळी, वेलकम काढून साईडनं सुद्धा रांगोळी काढून घेतलेली आहे। तर ही वेलकमची तयारी होती। मम्मी पप्पा ट्रिपला गेले होते चारधाम यात्रेला। काशी, मथुरा, द्वारका, वाघा बॉर्डर अशी बरीच अजून भरपूर गावं होती। आणि आता भाऊ चाललाय, रात्रीचे वाजले होते 1:30 पावणे 2, भाऊ चाललाय मम्मी पप्पांना घेण्यासाठी। तर तो गेला आता मम्मी पप्पांना घेण्यासाठी। राहिलेली आम्ही वेलकमची तयारी करून घेतो। अशा पद्धतीने आम्ही आयुष्याचं ताट तयार केलं होतं। ताटामध्ये पेढे, हळदी कुंकू, आरत्या। आणि आता फायनली मम्मी पप्पा आलेले आहेत। त्यांचे पाय धुवून त्यांना मम्मीला हळदी कुंकू लावून, पप्पांना कुंकवाचा नाम ओढून, त्यांचं औक्षण करून तुकडा टाकून त्यांना आतमध्ये घ्यायचं होतं। तर जे काय डेकोरेशन होतं आणि ज्याच्यासाठी मी आलेले तर हे कारण होतं, मम्मी पप्पा चारधाम यात्रेवरून येणार होते आणि हे खरं तर मम्मी पप्पांसाठी सरप्राईज होतं। आणि मम्मी पप्पांना एकदम मला बघून खूपच आनंद झालेला होता की मी 10-11पर्यंत त्यांना फोन करत होते, कुठंपर्यंत आलाय। तर ते सांगत होते जी कराडपर्यंत आलो आहे किंवा सातारापर्यंत आलो आहे वगैरे। पण त्यांना हे खूपच मोठं सरप्राईज, फर्स्ट टाईम इतकं मोठं सरप्राईज त्यांच्यासाठी होतं। त्यांना खूप छान वाटलं, खूप आनंद त्यांना झाला मला बघून। आणि आता इथं वहिनीने पण माझ्या आईवडिलांचं औक्षण केले। ही वहिनी आहे माझी, तिनं सुद्धा हळदी कुंकू लावून नाम ओढून त्यांना पेढा खाऊ घालून तिनं पण त्यांचं औक्षण करून घेतलेलं आहे।